Subscribe to our YouTube channel and press the bell icon to get the latest updates. We are in Vasai today in the fishermen community here. They fish for pomfret, which is a delicacy of this region, and it is very specific to this region because this fish is found along this belt, coastal belt. Now these fishes fetch these fishermen usually a very good price, but this year, owing to the lockdown for the last 2 months, the fishermen haven't gone out in the sea. Additionally, they say that the police is not letting them operate markets. The fishermen in this community here in the first 2 months of the lockdown voluntarily did not go out to fish, but now that they've been given permission to fish by the authorities, there are no buyers for this commodity. The fishermen are puzzled on as to, even if they go and fish, who's going to buy their produce? On the Mumbai coastline, the Koli or the fisherman community has traditionally been involved in fishing. This particular Koli community in Vasai, a part of the Satpati region, fishes for pomfret. Pomfret, a popular catch, is exported across the globe. This community still practices the traditional form of non-mechanized fishing and depends on the moon cycle. In Vasai, about 350 boats set out within a 100-kilometer radius of the land to fish for pomfret. In a year, an average fisherman earns between 2 to 3 lakh rupees. Worldwide, pomfret is known for Satpati pomfret, which Satpati place which lies in Palghar district, north of northern part of this district. But basically, the pomfret is the fresh pomfrets and the quality pomfret is caught in Arnala, Vasai and Uttan. Since the tender happens in Satpati, it is known as Satpati pomfret. So for pomfrets, this place, from Uttan till Satpati, this is the major, what we can say, currency earning, foreign currency earning sector. Owing to the lockdown, these fishermen have lost out on major earnings. पण लॉस झालं म्हणजे आता आम्ही 2 महिने त्या अगोदर लॉकडाऊनमध्ये 2 महिने आम्हाला परवानगी नाही दिली. 2 महिने कारण की बंद करायचं ते आम्ही लोकांनी बंद केलं. बोटी सर्व बंद केल्या आणि आता सरकारने आम्हाला परत मासली मारण्यासाठी परवानगी दिलेली आहे आणि आम्ही लोकांनी म्हणजे इकडून तिकडून आम्हाला जे खलाशी लागतात ना ते आम्हाला त्या खलाशी घेऊन आम्ही ते मासली आणायला गेले आणि ती मासली घेऊन आले बंदरावर आली मासली घेऊन ना आणि ती मासली विकण्यासाठी आम्ही बोटीतून बाहेर काढली आणि बाजारामध्ये नेली. ती बाजारामध्ये तिकडे ते पोलीस लोक येतात तर नक्की आम्ही मासली आणून ना नक्की मासली कुठे विकायची कारण ते आमच्या घरामध्ये आम्ही ठेवू शकत नाही आणि त्या मासल्याला एवढ्या गरमीमध्ये बर्फाशिवाय ती मासली राहू शकत नाही. तर नक्की मासली मग कुठे ठेवायची आणि कुठे विकायची तर जर आम्हाला तर नक्की ते झालं तर आपण थोडंसं बरं होईल. आणि या सगळ्यात मोठे जे डीलर्स आहेत त्यांचा फायदा झाला का? हो, त्यांचा भरपूर फायदा झाला कारण आम्ही जे मारतात ना आम्ही रात्रंदिवस आम्ही कष्ट करून रात्रंदिवस आमचा जीव धोक्यात घालून ना लाटांशी किंवा वादळवाऱ्याशी आम्ही झुंज करून ना ती मासली आणतात आणि इकडे यांच्या मनमानी चालतात की एवढा भाव तेवढा भाव तर आम्हाला ते नाही परवडत आम्हाला कारण कसं डिझेलचा भाव वाढतोय इकडे खलाशी आम्ही ट्रीपमध्ये खलाशी घेऊन जातात त्या खलाशींचा भाव वाढतोय सगळ्यांचाच भाव वाढत असेल आणि आमच्या मासलेला भाव कमी भेटत असेल तर आमचा काय फायदा आहे त्याच्यामध्ये. किती कमी झाला दर म्हणजे आता किती ऑगस्टमध्ये ते 1415 होता तर आता असा ऐकू आहे की 1300 पर्यंत आहे तर 1200 पर्यंत 1200 रुपये किलो म्हणजे किलो हां 1200 रुपये किलो. सोशल डिस्टन्सिंग तर ठेवतातच त्याशिवाय माल काही विकत नाही पण तरीसुद्धा म्हणजे पोलीस येतात आणि इथे नाही बाजार भरणार नाही हे नाही करणार मग कसं करायचं माल न्यायचा कुठे. आणि आता तर लोकांचे कसे शेवटचे ट्रिप आहे आता लोक शेवटच्या ट्रिपला चालल्यात लोकांचं कसं आता 2 ते 2.5 महिने आम्ही घरी बसून ना काय खाणार कारण खायला ते पैसे पाहिजे मग ते आमचे मुलाबालांचं आणि बाकीचे आमचे ते लागणाऱ्या वस्तू त्यासाठी आम्हाला पैशांची गरज आहे मग ते कुठून आणायचे आम्ही समजा बाहेर बोटीवर नाही गेले ते मासली नाही आणली ते पैसे मासली नाही विकली त्याच्यावर आम्हाला पैसे नाही भेटत मग ते आम्ही 2-2.5 महिने कसे बसून राहायचं. आता मागे ते 2 महिने आम्ही बसून काढल्यात आता पुढच्या सीझनला कसं आहे पुढची सीझन आम्ही 2 महिने कसं बसून काढायचं तर सरकारने आम्हाला आमच्यावर थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे आणि पोलीस आमच्या मासलीमध्ये पोलीस काय येतात कारण परवानगी दिली असून ना पोलीस काय येतात या मच्छी मार्केटमध्ये की काय ऑप्शन चालू आहे का मार्केटमध्ये?
आता सध्या ऑप्शन बंद आहे. आणि मग काय होतं? ऑप्शन बंद असल्यामुळे जास्त करून बागी लोकांचं बागी लोक बोटी येतात ना मासे घेऊन, त्यांचं खूप नुकसान आहे याच्यात. त्यांचं पण नुकसान आहे आणि जे आपले छोटे छोटे उद्योगधंदे करतात बाया, जे घेतात थोडं मासे, त्यांचं पण याच्यात नुकसान आहे. आणि जो ऑप्शन झाल्यामुळे सर्वांना समजते की हा माल आपल्याला कितीला गेला आहे. आणि ऑप्शन न झाल्यामुळे बाहेरचे व्यापारी येऊन त्यांच्या हिशोबाप्रमाणे ते घेऊन जातात. आपल्याला जो भाव पाहिजे तो आपल्या मनासारखी मिळत नाही. त्याच्यामुळे जास्त आमचं लोकांचं जास्त नुकसान आहे. भाव नाही मिळत व्यवस्थित त्याला आणि इतके कष्ट आणि खर्च पण जास्त होतो. आणि इतके म्हणजे कष्ट करून त्या मालाला आता थोडीशी आपलं सरकारने सांगितले बोटी सोडा, पण आपण आता विकतो डिस्टन्समध्येच विकतो, पण तरी पण तिकडे काहीतरी चालू असते. Damodar Tandale, the president of the Akhil Maharashtra Machhimar Kriti Samiti, while talking about the condition of the fishermen in the city, said, अभी सोशल डिस्टेंसिंग नॉर्म्स की वजह से वो बोल रहे हैं कि बहुत प्रॉब्लम होगा क्योंकि सबको फिश देखना होता है खरीदने से पहले. तो उसका क्या प्रॉब्लम होगा? अभी सोशल डिस्टेंसिंग का फिशिंग सेल्स पे क्या असर पड़ेगा? अभी एक्चुअली वही तो प्रॉब्लम है. अभी जो एक वो सेल कर रहा है उसको सोशल डिस्टेंसिंग 6-8 फीट का तो डिस्टेंस रखना पड़ता है, 5-6 फीट का. तो 5-6 फीट से वो फिश कैसा चेक करेंगे? फिश को हाथ लगाना पड़ता है. वो फ्रेश है तो खराब हुआ है, उसके अंदर व्हाइट अभी जो पापलेट है वो पापलेट में ऐसा मुंह के ऊपर हाथ दबाएंगे तो व्हाइट ये आता है, और खराब होगा तो रेड आता है. तो रेड है तो इसका मतलब वो खराब है, खाने जैसा नहीं है. तो पब्लिक पहले कैसे हाथ लगा के फिश चेक करता था, दबाएगा तो जैसा ज्यादा दिन होगा तो फिश खराब होता है, मालूम है आपको. अगर फ्रेश रहेगा तो उसका जो बॉडी है वो फ्रेश रहता है, उसको दबाएगा तो भी दबता नहीं. और खराब होगा तो उसका दब जाता है, तो खराब हो गया है, वो खाने जैसे नहीं रहते. अभी इसका असर हो रहा है. जो सीजन होता है फिशिंग का वो फिक्स्ड होता है ना? तो अभी वो हमको बता रहे थे कि अगस्त से अब वो फिशिंग बस 3 दिन और बचा, उसके बाद फिशिंग नहीं कर पाएंगे. बराबर. मॉनसून में बंद हो जाता है. तो अब जो सीजन आएगा, जो पीक सीजन आएगा, क्या आप उसमें एक्सपेक्ट कर रहे हैं कि आप लोग फिश कर पाएंगे या जो आपका लॉस है उसकी भरपाई कर पाएंगे? अभी क्या मतलब है, हम लोग का महाराष्ट्र स्टेट में कोई एमएलए कोई एमपी हमारे लिए कोई आवाज नहीं उठा रहा है. हमारा कोई एमपी नहीं, एमएलए नहीं. इतना बड़ा पॉपुलेशन फिशरमैन कम्युनिटी का, इतना बड़ा बिजनेस है. और दूसरी बात है कि अभी लास्ट ईयर अगस्त में फिशिंग चालू हो गया, 3-4 बार साइक्लोन हुआ बड़े, और उसमें हम लोग का फिशिंग एक्टिविटीज बंद ही था. गवर्नमेंट ही बंद करने को बोल रहा था. और उसमें से जाने के बाद खाली 1 या 1.5 महीना कोरोना के पहले जनवरी का मिला, जनवरी फरवरी, उसके बाद कोरोना का लगा. और 2 महीने में जो फिश मिलना है वो भी नहीं मिला, क्योंकि एलईडी फिशिंग होता है. As the lockdown eases and the rest of the city resumes functioning, owing to the monsoon ban on fishing, the Mumbai fishermen will still be home and counting their losses. With Swagata Yadavar, this is Sonia Agrawal for The Print.